नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी मी निश्चितपणे लक्ष वेधतो की टॉस आपण पाहिला, टॉस जिंकलेला आहे दाबेकर टीमने। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय रुळे वैभव रुळे टीमला। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, वाईड बॉलचा इशारा येतोय। हेमंत शिंदे आणि त्यांच्या सोबतीनं विनायक शिंदे अशी पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि या जोडीला थांबवण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत रोशन। नामांकित गोलंदाज आहेत, उदयमुख खेळाडू आहेत, पॉवर प्लेचं षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे। टप्प्याचा बॉल खोडून काढण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील देखील केली जाते। यस, फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन। विनायक शिंदेची खेळी संपुष्टात, विनायक शिंदे बॅक टू द पॅव्हलियन। पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या, क्रमांक 2 चा बॉल डॉट आला, त्यानंतर थोडासा खराब बॉल अतिरिक्त धाव आली, त्यानंतर मात्र विनायक शिंदेची विकेट रोशनने मिळवले। एक मोठा हदरा, मोठा दणका, मोठा झटका टीम रुळेला। अगदी सातत्याने आपण जर पाहिलं ना तर शनिवारचा दिवस अनेक खेळाडू आपल्या कामानिमित्त किंवा व्यवसायासाठी, आपल्या रोजगार धंद्यासाठी कामावर असतात, आणि शनिवारच्या दिवशी अनेक खेळाडू मात्र कित्येक टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते। पाठीमागच्या टीममध्ये जर आपण पाहिलं तर रेणुशी टीम मध्ये देखील आपण पाहिलं सुनील शेलार किंवा समीर शेलार हे दोन्ही खेळाडू नामांकित खेळाडू त्या टीम मध्ये नव्हते। दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर अहिर एनकेसीसी, आकाश काळे असतील किंवा मंगेश असतील, अनेक मोठमोठे खेळाडू त्या टीम मध्ये देखील होते। याही मॅच मध्ये आपल्याला तसंच पाहायला मिळते रुळे वैभव रुळे टीमच्या माध्यमातून। आज आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळतं की रुळे वैभव रुळे टीमच्या आघाडीला जोडी येणारी विवेक शिंदे असतात, अमोल शिंदे असतात, ते दोघेही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले नाहीत। शैलेश बंटी हाही देखील आपल्याला पाहायला मिळाला नाही। म्हटल्यानंतर आज शनिवारचा दिवस, कित्येक खेळाडूंना आज आपल्या कामानिमित्त सुट्टी मिळत नाही किंवा रजा मिळत नाही, त्यामुळे आज क्रिकेट खेळण्यापासून ते वंचित असतात। आज अशाच प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदे खेळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल। अतिरिक्त धावफलकावरती जोडूया, अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 6 आकड्यावरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगलं राहिलंय दाबेकर या टीम साठी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनायक शिंदे सारख्या खेळाडूला त्यांनी माघारी पाठवलंय आणि अजूनपर्यंत एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये। हा ट्रॅकर बॉल शॉर्टम पोल क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाने पकडले डीप मिड विकेट रिजन मध्ये। एक चांगला झेल संपलाय सचिन शिंदेचा खेळ। पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोशनला मिळतोय हा दुसरी सफलता। हाफ ट्रॅकर बॉल ठेवला होता, अगदी शॉर्टम पोल करण्याचा प्रयत्न सचिन शिंदे यांचा फसला। टायमिंग प्रॉपर करू शकले नाही, ताकदीचा वापर कमी पाहायला मिळालं, एलिव्हेशन हवं होतं तसं मिळालं नाही, आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते रोशन, त्यांनी मात्र अतिशय चांगला झेल टिपला आणि दुसरा धक्का रुळे वैभव रुळे टीमला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केएसकेचा बाहुबली विवेक शिंदे मैदानाच्या आतमध्ये। खरं तर आपण पाहिलं तर विवेक शिंदे आज थोडेसे लेट आलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते थेट मध्ये प्राचारण करतायत। आता मात्र क्रिकेटला एक चांगली सुरुवात मिळेल रुळे वैभव रुळे टीमला, कारण अमोल शिंदे देखील आता मात्र डकआउट मध्ये आलेले आहेत। म्हणल्यानंतर आता एक चांगल्या स्थितीमध्ये रुळे वैभव रुळे टीम्स पाहायला मिळते, परंतु रोशनने मात्र मनच जिंकलेत। पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धक्के दिलेले आहेत रुळे वैभव रुळे टीमला, परंतु एका बाजूने अजूनही हेमंत शिंदे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत। पुन्हा एकदा रोशन निघालेत, राईट ऑफ द ओव्हरचा मारा करतील। हाफ ट्रॅकर बॉल आल्या पावली केएसकेच्या बाहुबलीने दाखवून दिलाय, हो मी इथे आलोय, लेट आलोय परंतु थेट आलोय। बाहुबलीच्या बॅट मधून एक दमदार शानदार षटकार। विवेक शिंदे यासाठी जाणले जातात, का मला केएसकेचा षटकार किंग बाहुबली म्हटलंय, त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये गेल्या पावली दाखवून दिलंय की हो मी रुळे वैभव रुळे संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय।
षटकाराने मात्र स्वागत केलं, षटकाराने मात्र आपलं खातं ओपन केलं. एक चांगला देखना नेत्र दीपक स्ट्रोक विवेक शिंदेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. आता धावफलकाला आकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये, अर्थातच 12 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालं. शेवटच्या बॉल वरती मात्र विवेक शिंदेने आपले इरादे स्पष्ट केलेत. आल्या पावली त्यांनी षटकार खेचला आणि जो आतापर्यंत रोशनने मेहनत घेतली होती 5 बॉलच्या पाठीमागे, त्याच्यावरती मात्र मोठा प्रहार चढवलाय. 12 वरती 2 अशी स्थिती पाहताय. पॉवर प्लेचं षटक आता संपलेलं आहे. आता क्षेत्ररक्षण थोडस फैलावलं जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तो, हो इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते. इथं बॉलला पकडला असतो, लगोलग फेकी केली असती तर नक्कीच हेमंत शिंदे यांना माघारी परतावं लागलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व दिलं जात नाही आणि क्रिकेट जर तर शिवाय क्रिकेट नाही. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, जलपान पानाला थारा दिला जात नाही, चुकीला माफी दिली जात नाही. जिंदगी मोके कम देते परंतु धोके ज्यादा देते असं म्हटलं जातं. ओहो इथे मात्र जोरकस बॅट फिरवली होती, बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पॅडलॅनच्या रूपाने मात्र सिंगल धाव मिळते. आणखीन एक धावफलकावरती जोड्या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवलेले आहेत. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये, केवळ सिंगल धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज गौरव आलेले आहेत. पाठीमागच्या आठवड्यामध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. गौरव त्यांनी मात्र आतापर्यंत 3 बॉल हाताळलेले आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा. हेमंत शिंदे आणि विवेक शिंदेला थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विवेक शिंदे बॉलच्या पाठीमागे 6 धावा खेळत आहेत. 6 धावेने आपलं खातं ओपन केलंय. त्याच्या जोडीला हेमंत शिंदे आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 7 धावा आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत. 2 फुटाचा बॉल आहे. काव कॉर्नर क्षेत्ररक्षक आहेत रोशन, टिपली जाईल झेल. आणखीन एक मोठा हादरा, एक मोठा मासा गळायला लागतोय. हेमंत शिंदेच्या स्वरूपानं हेमंत शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसरा लागली. वरती 3 अशी स्थिती पाहताय रुळे वैभव रुळे टीमची. 1.4 चेंडू न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमोल शिंदे आलेले आहेत. ही जोडी ना कित्येक वेळा आपल्याला रुळे वैभव रुळे टीमच्या माध्यमातून आघाडीला आलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज इनॅट क्रमांक 3 आणि इनॅट क्रमांक 5 वरती आलेले खेळाडू आहेत. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, प्लेसमेंट खूप चांगली होती. बॅटची कडा लागली, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 17च्या घरामध्ये. कौतुक करेन मी गौरव यांचं. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. अवघ्या 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्यांनी खर्च केल्या. एक महत्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवली, अर्थातच जम्बो सरांची. खोलवा टप्प्याचा बॉल आहे, चेंडूला उंची जास्त दिले, विकेट कीपर करणार नाही चुकी. अतिशय वेगाने मात्र बॉल पर्यंत पोहोचतील. हाताची ओंजळ केली जाईल आणि त्या ओंजळीमध्ये अलगद असा बॉलला पकडला जाईल. आणखीन एक धक्का, अमोल शिंदे माघारी परतले जात आहेत. एक मोठा गडी बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजी केले. गौरव यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ती 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्यांनी खर्च केले. 2 महत्वपूर्ण विकेट्स त्यांनी माघारी पाठवलेत आणि रुळे वैभव रुळे टीमला कुठेतरी बॅकफुटला ढकललाय.
12 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत रुळे वैभव रुळे टीमने 17 धावा बनवलेत. आता इथून पुढे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलच्या पाठीमागे किती धावा धावपलकावरती लगवणार हा प्रश्नचिन्ह आहे. आज खरं तर प्रवीण शिंदे देखील रुळे वैभव रुळे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीत. शनिवारचा दिवस आहे आज, खरं तर आपल्या कामाचा दिवस. थोडेसे खेळाडू कामानिमित्त आपल्या रोजगार धंद्यावरती गेले असणार याच्यामध्ये तील मात्र शंका नाही. मी कित्येक वेळा सांगत आलोय क्रिकेटमध्ये तुम्ही नक्की वेळ द्या, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळा, परंतु आपला कामधंदा पाहून, आपला संसार पाहून, आपल्या संसाराचा गाडा देखील तशाच प्रमाणे चालला पाहिजे जसं क्रिकेटचा गाडा आपण चालवतो. म्हणून पहिल्यांदा आपल्या कामाला महत्त्व द्या आणि तदनंतर मात्र क्रिकेटकडे वळा. क्रिकेट जरूर खेळा, परंतु जर तुम्हाला वेळ असेल तर क्रिकेट खेळा, आपला कामधंदा पाहून क्रिकेट खेळा, हेच आम्ही सातत्याने सांगत आलोय. या बॉलला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडीशी मिस फिल्डिंग करतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. अजूनही मैदानाच्या आतमध्ये रुळे टीमचा विवेक शिंदे आहे, याच्यावरती खूप काही निर्भय आहे, याच्यावरती जबाबदारी आहे. आज खेळावं लागेल, संघर्ष करावा लागेल. या बॉलला उडवलाय पॉवरफुल बुलंदी हाय हँडसअप षटकार, आकाशाला गवसणी घालणारा विवेक शिंदे ब्रँडेड षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉल आला प्लॉट मध्ये, त्याला पार्कवलं. पार्किंग प्लॉट मध्ये स्लॉट मध्ये चेंडू आला होता. खडे खडे हा बॉलला मात्र पाठवलाय काव कॉर्नर रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षक फक्त पाहत आणि पाहतच राहिले. एक चांगला आणि देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय विवेक शिंदेच्या बॅट मधून. आणखीन एक टोले शंग प्रहार डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. आणखीन एक उत्तुंग गगनभेदी षटकार. विवेक शिंदे आता सेट झालेत. विवेक शिंदेला थांबवून आता अवघड होताना पाहायला मिळत आहे. विवेक शिंदेची बॅट तळपायला लागले. काय स्ट्रोक खेचलेत, लाजवाब. हल्ला बॉल तडवला जातोय. लोअर फुलटॉसचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र वारंवार चुकी केली जाते. शॉर्ट ऑफ रिजन मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो मात्र वारंवार चुकी करतोय. आतापर्यंत त्यांनी तिथे 2 वेळा मिस फिल्डिंग केलेली आहे. बॉल पकडला असता, बॉलची लगोलग फेकी केली असती तर पॉम्पिंग क्रीज मध्ये विवेक शिंदे खूप दूर होते. फेकी केली असती, यष्ट्यांचा वेध घेतला असता तर नक्कीच विवेक शिंदे माघारी परतले असते. परंतु क्रिकेटमध्ये असं नाहीये मित्रांनो, जर तरला महत्त्व दिलं जात नाही. मी कित्येक वेळा सांगितलंय. बॅकफुटला केले, त्यानंतर मात्र पंच खूप चांगला केलाय डीप पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉल पर्यंत येतील, पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती. दिनेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत स्ट्राइक एंडला. त्यांनी देखील चांगला स्ट्रोक खेळला. अगदी प्रभावित करणारा स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. प्रमोद कदम थोडेसे महागडे ठरलेत. त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 17 धावा तब्बल खर्च केलेत. पहिल्या 2 षटकामध्ये जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरती पाणी फेरलेलं आहे. इथे मात्र पॅडलांची गोलंदाजी, शरीराचा वेध घेतला होता. चेंडू पायावरती आदळला आणि पॅडलांच्या स्वरूपानं चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक धावफलकावर एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर रोशन आले होते. रोशनने अगदी 12 खर्च केल्या होत्या. विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या होत्या. तदनंतर मात्र गौरव आले होते. गौरवने अवघ्या 5 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या. धावफलकाला जी गती होती ती गती त्यांनी मंदावलेली होती. पुन्हा मात्र प्रमोद आला. प्रमोदने मात्र तब्बल 18 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हनामारीचं षटक अक्षय जाधव यांच्या खांद्यावरती. परंतु विवेक शिंदेची खेळी अप्रतिम राहिले या इनिंग मध्ये. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. हे हेडलाईन्स असतील या मॅचचे, कारण की एका पाठोपाठ एक विकेट निघून चालली होती. डावाला सावरणं खूप गरजेचं होतं, मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप गरजेचं होतं. तो मात्र थांबला आणि मात्र चांगल्या डावाला आकार दिलाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर बायच्या स्वरूपाने डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. सिंगल धाव मिळते.
व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळतंय. अक्षय जाधव यांच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर केले होते रोलचे हाताचे सातत्याने. जर आपण पाहिलं तर कमी गतीने हा बॉल हाताळला होता. हाफ ट्रॅकर बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल मात्र टर्न होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. खरं तर आपण पाहिलं ना तर गाडीला जायचं होतं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती, परंतु गाडी चुकून चाललंय प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती. असा काहीसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. ओहो, आणखीन एक कमी गतीने हाताळलेला बॉल. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतोय. अक्षय जाधवचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण विवेक शिंदेला थांबवण्यामध्ये त्यांना आतापर्यंत यश आलंय. परंतु विवेक शिंदे देखील तगडा फलंदाज आहे. त्याने रनरित्या ओळखलेत, परंतु इथे मात्र पहा बॅटची कडा काहीतरी वेगळं करण्यासाठी पुढे आले. बॅटची इनर एज लागली. विकेट किपरने गौरवने एक चांगला झेल टिपलाय आणि संपुष्टात आलाय विवेक शिंदे यांचा खेळ. पुढे आले होते 2 पावलं. अगदी डान्सिंग द डाऊन विकेट आपलं घर सोडलं होतं. जागा बनवण्याचा प्रयत्न ते करत होते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. आणि त्यानंतर थोडासा बॉल दूर ठेवला होता. गोलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅटची वरची कडा लागली. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गौरव होते. त्यांनी मात्र एक चांगला झेल टिपला. कोणतीही त्यांनी चुकी केली नाही. एक चांगला झेल त्यांनी संपादित केलाय. परंतु विवेक शिंदेने मन जरूर जिंकली, कारण त्यांनी तब्बल 8 बॉलच्या पाठीमागे 22 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये 3 बहारदार षटकार पाहायला मिळाले. स्ट्राईक रेट जर त्यांचा पाहिला ना तर 275चा स्ट्राईक रेट होता. एक चांगली इनिंग, छोटीशी इनिंग का होईना पण त्यांनी चांगली खेळलेली आहे. खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील देखील केली जाते अक्षय जाधवच्या माध्यमातून, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये लेग बायच्या स्वरूपानं. 38 धावा. अक्षयने मात्र धावपलकाला मात्र चांगल्या पद्धतीने थांबवलंय. धावपलक जे वेगाने चाललं होतं तिसऱ्या षटकामध्ये त्याला मात्र मंदावलंय. आणि इथे मात्र चाणक्य गोलंदाज आहे. फिरकीचे जादूगार आहेत. मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न फसला गेला. अगदी आता मात्र इथून पुढे फलंदाज थोडासा व्यवस्थित असेल. चेंडू हवेमध्ये खेळलाय. रोशन चेंडू खाली येतील. आपल्याच फलंदाजामध्ये आणखीन एक चांगला देखना झेल त्यांनी देखील पकडलाय. आणखीन एका विकेटचं पतन. प्रदीप देखील माघारी येतील. मैदानाच्या आतमध्ये गेले जरूर, परंतु ते कोणतीही धाव न बनवता माघारी आलेले आहेत. आता मात्र जर आपण पाहिलं ना, जो रोळे वैभव रोळे टीम्स आहे ना तो मात्र अडचणीत येताना पाहायला मिळते. पहिली 2 षटकं जरूर दाबेकर टीमच्या माध्यमातून राहिलं. तिसरं षटक विवेक शिंदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने फोडलं, म्हणून तिसरं षटक रोळे वैभव रोळे टीमच्या माध्यमातून राहिलं. परंतु चौथ्या षटकामध्ये जसं प्राचारण झालं अक्षय जाधव यांचं, त्यांनी मात्र धावपलकाला ब्रेक लावलाय. ज्या पद्धतीने त्यांनी षटक हाताळलं ना, आपलाच गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवलेत. बॅकफुटला गेले. पंच चांगला गेलाय. आवाज देखील चांगला आलाय. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा हे पण खूप चांगला पाहायला मिळालाय. बॉलला अतिशय चांगल्या पद्धतीने अडवलाय. आपलातून क्षेत्ररक्षण यार. आपल्या टीमसाठी अगदी 2 धावा त्यांनी वाचवल्या. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. आता येणारे बॉल आहे 24 आणि धावा बनवायचे आहेत 41. एक इनिंगचा खेळ समाप्त झाला. एक इनिंग अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 40 धावा. आता येणारे बॉल आहेत 24 आणि धावा बनवायचे आहेत 41. विजयासाठी दाबेकर टीमला. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना, पहिल्या मॅचचा जर आढावा घेतला ना तर पहिल्या मॅच मध्ये अगदी 30 धावांचं आव्हान होतं रेणूशी टीम समोर. अगदी सहजरित्या त्यांनी 30 धावाचा पाठलाग चांगल्या पद्धतीने केला. ती मॅच रेणूशी संघाने चांगल्या फरकानं जिंकली. क्रमांक 2 ची मॅच आपण पाहताय. प्रथमतः बॅटिंग करत असताना रोळे वैभव रोळे टीमनं 40 धावा धावफलकावरती जोडलेत. 41 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे दाबेकर टीम समोर. एक चांगली मॅच होईल. 40 धावा डिपेंड करण्याची ताकद
ॲव्हिलिटी रुळेट टीमकडे आहे, कारण त्यांच्याकडे गोलंदाज खूप चांगले आहेत. अर्थातच जम्बो सर आहेत, फिरकीचा जादूगार. पहिलं पॉवर प्लेचं षटक ते घेऊन येतील याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. त्यानंतर विवेक शिंदे आहेत, प्रदीप शिंदे आहेत, आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर अमोल शिंदे देखील आहेत. हे 4 नामांकित खेळाडू आहेत, त्यांच्यावरती खूप काही निर्भय असेल गोलंदाजांचं. जम्बो सर त्यांनी मात्र पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळतील हे पाहावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर नक्कीच मॅच मध्ये एक रंगत निर्माण होईल, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा जास्त आल्या तर दाबेकर टीमला हे सोपं आव्हान होईल. आव्हान सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर दाबेकर टीम समोर थोडंसं आव्हान अवघड आहे, कारण त्यांना आता सामना करायचा आहे जम्बो सरांविरुद्ध. कारण जम्बो सरांकडे खूप तगडा मोठा अनुभव आहे. आपण कित्येक वेळा पाहिलंय की जम्बो सरांची फिरकीची जादू ही सातत्यपूर्वक फलंदाजांवरती हमी ठरलेलं आहे. कारण जम्बो सरांना अनुभव खूप आहे, दांडगा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनेक वर्षाचा अनुभव ते मात्र या मॅच मध्ये पन्नाला लावतील, कारण 41 धावांचं टार्गेट आहे. तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया, जिथे मात्र 41 धावांचं टार्गेट सेट केलंय दाबेकर टीम समोर. वैभव रुळे टीमने पूर्वार्ध खेळ समाप्त झाला, आता उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, दर्जेदार आयोजन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आपण स्पर्धा पाहताय जननी माता चषक 2023 पर्व क्रमांक 8चं एक भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत जम्बो सर. पहिलाच बॉल अतिशय चांगला हाताळलाय, सरळ हाताने हा बॉल टाकला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. रोहित जाधव यांचा पहिला बॉल डॉट येतोय. मी म्हटलं होतं संपूर्ण आयुष्यामध्ये जे क्रिकेट खेळलंय अनुभव खूप मोठा आहे आणि संपूर्ण आयुष्याचा एक्सपिरियन्स मात्र इथे ते पणाला लावतील. लागोपाठचा दुसरा बॉल देखील डॉट बॉल येतोय. रोहित जाधवला थांबवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. आणखीन एक लागोपाठचा तिसरा बॉल डॉट. लाजवाब व्हेरिएशन, भिन्नता खूप चांगली आहे. क्रिकेटचा अनुभव खूप मोठा त्यांच्या गाठीशी आहे आणि आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतात. पुढे सरसावत एक चांगला स्ट्रोक केलाय. मिडऑफच्या डोक्यावरतून चेंडूला पाठीमागे पाठवलंय, परंतु सीमारेषा लगत चेंडूला अडवलं जाईल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी फक्त सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 1 या आकड्यावरती. रोहितने मात्र 3 बॉल डॉट खेळल्यानंतर 4थ्या बॉलवरती आपलं खातं ओपन केलंय. आता स्ट्राइक रोटेट झाले. स्ट्राइक आले अक्षय जाधव यांच्या खांद्यावरती. अक्षयने बॉलिंग खूप चांगली केली. अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केल्या संपूर्ण स्पेल मध्ये. आता मात्र त्यांच्या हातामध्ये बॅट आहे. आता बॅटिंग कशी करणार? ओहो, हा बॉल खूप चांगला आहे. लाईन लेंथ, अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळालाय. चांगल्या लाईनने हा बॉल हाताळलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं हे मात्र त्यांनी दाखवून दिलंय. घेर जीवनाचा असो किंवा गाडीचा असतो, कोणत्या क्षणाला बदलायचा ना, जे ज्याला कळालं तोच मात्र शर्यत किंबहुना यशस्वी होत असतो. इथे मात्र घेर केव्हा चेंज करायचा, कधी गतीमध्ये बॉलला परिवर्तन करायचं, केव्हा चेंडूला अतिशय वेगाने हाताळायचं किंवा कधी चेंडूला हलक्या हाताने ढकलायचं, हे षडयंत्र ह्या रणरीत्या जम्बो सरांनी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाताळल्या आणि अवघी त्यांनी 1च धाव खर्च केली. पॉवर प्लेचं षटक जर आवडलं असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या जाऊन द्या जम्बो सरांसाठी. अवघी 1 धाव त्यांनी खर्च केली.
लाजवाब गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळालाय. क्षेत्र कोणते असू द्या, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. अगदी कष्ट केलं, मेहनत केली जंबो सरांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये समोरच्या टीम मधील खेळाडूंना मात्र थांबवलं. अक्षरशः त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या आणि अवघी एकच धाव त्यांनी खर्च केले. लाजवाब गोलंदाजी राहिले. आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायचे आहेत 40. परंतु एक जमेची बाजू आहे दाबेदाबेकर टीम साठी की आघाडीला आलेले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेत. पहिलाच बॉल खूप वेगाने टाकलाय. डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल आहे. शशी साटम सर आमच्याकडे वळतील. दोन्ही हात समांतर बाजूला फैलावतील. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. प्रदीप शिंदे गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. पहिलाच बॉल त्यांनी नकारात्मक चेंडू हाताळलाय. व्हेरिएशन थोडंसं त्यांचं खराब पाहायला मिळालं. लेग स्टंपवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न, परंतु खूपच त्यांनी बाहेर बॉल ठेवला म्हणून पंचांनी दंडित केलाय. नकारात्मक चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ते तयार होतील, परंतु या बॉलला उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. समालोचनाला मानवंदना देणारा बिग हाय हँड्सअप आकाशाला गवसणी घालणारा षटकार रोहित जाधवच्या बॅट मधून. अफलातून स्ट्रोक आपण पाहिलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजाचा अँगल अगदीशय वेगाने गेले होते. सरळ हाताने हा बॉल टाकला. बॅटच्या स्लॉट मध्ये आला. चेंडूला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये जिथे डीप मिड विकेट रिजन आहे. अगदी समालोचनाला मानवंदना देणारा एक बिग हाय हँड्सअप षटकार पाहायला मिळालाय रोहित जाधवच्या बॅट मधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जंबो सरांवरती ते हमी झाले नाहीत, परंतु क्रमांक दुसऱ्या षटकामध्ये प्रदीप यांच्यावरती ते हल्ला बॉल चढवतात. पहिलाच बॉल पेस करत असताना त्यांनी मात्र षटकाराने स्वागत केलंय प्रदीपचं. आता धावफलकाला एक चांगला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय 9व्या आकड्यावरती. आणखीन एक खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये जंबो सर आहेत. बॉलला उचलतील, फेकी जरूर केली जाईल. तत्पूर्वी केवळ सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये, अर्थातच 10 आकड्यामध्ये. सुना हे समंदर को आज बड़ा गुमान आया, उधर ही ले चलो कष्टी जहां, रुळे वैभव रुळे और दाबे दाबे करची. मैदानाच्या आतमध्ये तुफानी बल्लेबाजी पाहायला मिळते. हा बॉल डॉट येतोय. अक्षय आलेले आहेत. केवळ सिंगल धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. धावफलक आणखीन एका धावेने वाढेल. 11 धावा धावफलकावरती. आणखीन एक टोले शंग प्रहार खडे खडे ठोकलाय समोरच्या बाजूला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार अक्षय जाधवच्या बॅट मधून आला षटकार. अगदी बंदुकीतून गोळी निघते ना तसाच हा बॉल मात्र बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. अगदी सुईमधून धागा बाहेर काढावा ना तसाच हा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय 6 धावांसाठी. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी KESK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशजी माने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत करत असताना अक्षय जाधव मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. थांबायचं नाव घेत नाही. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 टोले शंग प्रहार. त्याचबरोबर KSK चे माजी उपाध्यक्ष आणि एक हातलोट टीमचे लेजेंड खेळाडू सुजितजी मोरे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. अक्षय जाधवची मात्र बॅट तळपले. आता मात्र ते थांबायचं नाव घेत नाहीत. लगातार 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. षटकार हॅट्रिक होईल का पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये धावा जरी आल्या नसल्या तरी मात्र क्रमांक 2च्या षटकामध्ये अगदी दोन्ही फलंदाज तुटून पडलेत प्रदीप शिंदे यांच्यावरती. ओहो आणखी एक मोठा फटका. एलिव्हेशन आहे का? ओहो एलिव्हेशनच्या आणि ताकदीच्या जोरावरती लागोपाठचा 3रा ब्लास्ट अक्षय जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 29 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 12.
अगदी पहा अहिर गावचे सुपुत्र एक चांगले क्रिकेटर आदरणीय श्री बाळकृष्ण सपकाळ साहेबांच्या माध्यमातून अगदी अक्षय जाधव लगातारच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचा रोख धनादेश दिला जाणार आहे। अक्षयची जर बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। खरं तर पहा बाळकृष्ण सपकाळ यांनी अक्षयच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिले। आपल्याच विभागातील आपल्याच परिसरातील एखादा चांगला खेळाडू खेळतोय तर त्याच्यावरती कौतुकाची थाप देणं खूप गरजेचे आहे आणि पहा बाळकृष्ण साहेबांनी तेच केलेलं आहे। अगदी त्यांनी 500 रुपयांचं पारितोषिक अक्षय जाधव यांना दिलेलं आहे लगातारच्या 3 षटकारांसाठी। आजच्या दिवसातील क्रमांक 2 ची मॅच आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते। खुल्या टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढला, चेंडूला पाठवले लॉंग ऑन रिझन मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला उचलतील, फेकी केली जाईल, केवळ सिंगल धाव मिळेल। खरं तर या मॅचचा हेडलाइन्स काय असेल ना तर रोहित जाधव आणि अक्षय जाधवने क्रमांक 2 च्या षटकामध्ये अगदी प्रदीप शिंदे यांच्यावरती चढवलेले हल्ला लाजवाब राहिलाय। हा बॉल डावेष्टी सोडून जाणारा बॉल आहे। विवेक शिंदे थोडेसे प्रेशर मध्ये आहेत, दबाव आहेत। पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघी धाव 1 खर्च केली होती जंबो सरांनी, परंतु क्रमांक 2 चं षटक प्रदीप शिंदे यांचं इतकं महागडं राहिलं की डावाला कलाटणी मिळाली। तब्बल 28 धावा त्यांनी खर्च केल्या, तब्बल 4 षटकार खेचले रोहितने आणि अक्षयने। आणखीन एक चांगला स्ट्रोक अलाउंड दी कार्पेटच्या साइडने काव कॉर्नर रिजन मध्ये, तिथे मात्र जंबो सर आहे, तिथे मात्र खूप मोठी चुकी। 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले 4 धावांसाठी। पहा एखादा खेळाडू जर चुकी करतो ना तर मात्र 11 खेळाडूंवरती तो प्रेशर निर्माण होतो। हे चित्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय। प्रदीप शिंदे यांच्यावरती चढवले हल्ला, त्यांनी 28 धावा खर्च केल्या, त्यानंतर प्रत्येक खेळाडूवरती थोडंसं दडपण पाहायला मिळालं, प्रत्येक खेळाडूवरती थोडासा प्रेशर पाहायला मिळाला आणि तोच प्रेशर तोच दडपण आपल्याला स्क्रीनवरती जंबो सरांवरती देखील पाहायला मिळालाय। आता धावफलक बदललाय, धावफलक जाऊन पोहोचले 35। फुलटॉसचा बॉल आहे, खूप वेगाने हाताळलेला, बॅटची कडा लागून चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, केवळ सिंगल धाव मिळेल। आता एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या अंकावरती। कोणताही गडी न गमावताना दाबेगड टीमची स्थिती तुम्ही पाहताय। पहा पहिल्या षटकामध्ये अवघी 1च धाव आली होती। दोन्ही फलंदाजांनी शांत संयमी खेळी केली, संयम ठेवला, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं त्यांनी पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी हमी झाले। तर आणखीन एक चांगला ड्राइव्ह केलाय, कव्हर ड्राइव्ह, अगदी चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी फरार। ये दिल मांगे मोर, धावा मिळतील 4 रन्स, 40 धावा धावफलकावरती, स्कोर लेवल झाले। आता फक्त एका धावेची गरज आहे। आम्ही सातत्याने सांगत आलोय की क्रिकेटमध्ये एखादं चांगलं षटक आलं ना तर त्याच्यावरती संयमी खेळी दाखवा, एखादं खराब षटक आलं तर त्याच्यावरती तुटून पडा। विजयाची सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि दाबेकर टीम विजयी होते। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। हार्ड लक बॅड लक टीम रुळे वैभव रुळे टीम्स, आपण चांगला खेळ या मैदानावरती दाखवला, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याबद्दल आम्ही तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा देतो। परंतु दाबेकर टीमच्या फलंदाजांनी काय फटकेबाजी केली। अक्षय जाधवने तब्बल 10 बॉलच्या पाठीमागे 29 धावा ठोकल्या, त्याच्यामध्ये 4 षटकांचा समावेश, आणि रोहित जाधवने त्यांना चांगली साथ दिली, त्याच्यामध्ये 7 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 9 धावा जोडल्या 1 षटकाराच्या साहाय्याने। ही पार्टनरशिप खूप चांगली राहिली दाबेगर टीम साठी। परंतु गोलंदाजांचा विवरचना जर आपण पाहिलं ना तर पहिले षटक हेमंत शिंदे यांनी खूप चांगलं हाताळलं, अवघी 1 धाव त्यांनी खर्च केले, तब्बल 5 बॉल त्यांनी डॉट्स घेतले, परंतु प्रदीप शिंदे यांचं षटक खूप महागडं राहिलं, 28 धावा त्यांनी खर्च केल्या, धावाला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि तदनंतर विवेक शिंदे यांना मात्र 12 धावा खर्च करत असताना दाबेकर टीमने मात्र विजय मिळवला। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या मॅचचा
प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल, ज्याने मात्र ऑलराऊंडर खेळी साकारली. पट्ट्या आहे दाबे दाबे करचा अक्षय जाधव, ज्याने मात्र 10 बॉलच्या पाठीमागे 29 धावा उभ्या केल्या आणि बॉलिंग करत असताना अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. अशा दाबे दाबेगर टीमचा